गुड आफ्टरनून फ्रेंड्स. तर काल आपण युनिट वनचा दॅट इज स्लोप अँड डिफ्लेक्शनचा पार्ट वन जे व्हिडिओ सिरीज आहे त्याचा पार्ट वन आपण बघितलेला आहे. तर आज पार्ट टू मध्ये अजून एक 3 क्वेश्चन जे आहेत मी सॉल्व्ह करणार आहेत. ठीक आहे. तर ते व्यवस्थित तुम्ही काय करायचं या व्हिडिओ सिरीज मध्ये किंवा व्हिडिओ लेक्चर मध्ये तुम्ही व्यवस्थित त्याला व्ह्यू करून त्याला एका नोटबुक मध्ये नोट करून पॉइंट्स तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे. तर कालच्या लेक्चर्स मध्ये आपण स्लोप अँड डिफ्लेक्शनचं डेफिनेशन बघितलं, बाउंड्री कंडिशन बघितलं, स्टँडर्ड फॉर्म्युलेस बघितलं आणि त्याच्यावर प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह केलेले होते. आणि त्याच्यानंतर काही क्वेश्चन्स मी एक मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन घेतला होता जे की इम्पॉर्टंट होता. ठीक आहे. तर आज बाकीचे पण क्वेश्चन जे की काल सिम्पली सपोर्टेडचा बीमवर आपण मॅक्युलिस अप्लाय केला मेथड, आणि आज आपण काही सिम्पली सपोर्टेड आणि कॅन्टिलिव्हरच्या कॉम्बिनेशन घेऊन आपण या टॉपिकला वाइंड अप करून टाकू. ठीक है, चलो अब पहला क्वेश्चन यहाँ पे. ठीक आहे. तर हा वाला क्वेश्चन आहे बघा. काय दिलेलं आहे? कॅल्क्युलेट डिफ्लेक्शन अंडर द लोड ऑफ सिम्पली सपोर्टेड बीम ॲज शोन इन फिगर. ठीक आहे, ठीक आहे. तर फिगर नंबर 5 आहे. तर हा फिगर नंबर 5 आहे तुमच्यासाठी. ओके. टेक EI कॉन्स्टंट, यूज मॅक्युलिस मेथड. कोणता मेथड यूज करायचं तुम्हाला? मॅक्युलिस मेथड यूज करायचं आहे. ठीक आहे. चलो वन बाय वन आपण स्टेप सॉल्व्ह करू. तर एक बीम दिलेला आहे, सिम्पली सपोर्टेड बीम. ठीक आहे. तर इथं रिॲक्शन काय जनरेट होतात? RA. ठीक आहे. मी पेन चेंज करतोय. ठीक आहे. तर इथं रिॲक्शन काय जनरेट होणार? RA. आणि इथं रिॲक्शन काय जनरेट होते? RB. लक्षात आलं? ठीक आहे. तर इसेंट्रिक पॉइंट लोड दिलाय. कसं काय इसेंट्रिक? कारण की इथं A आणि B डिस्टन्स तुम्हाला मेन्शन केलेले आहेत त्या बीमच्या. ओके. तर EPL चा क्वेश्चन आहे, सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग इसेंट्रिक पॉइंट लोड, दॅट इज EPL. तर हे आपल्याला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. तर वन बाय वन फर्स्ट स्टेप, कॅल्क्युलेशन ऑफ सपोर्ट रिएक्शन. काय राहणार? कॅल्क्युलेशन ऑफ सपोर्ट रिएक्शन. ठीक आहे. सपोर्ट रिएक्शन. ओके. ठीक आहे. चलो. तर कॅल्क्युलेशन ऑफ सपोर्ट रिएक्शन. तर या रिएक्शन मध्ये आपण काय कोणतं अप्लाय करतो? फर्स्ट इक्विलिब्रियम कंडिशन, दॅट इज समेशन Fy इक्वल्स टू 0. आणि तुम्हाला माहित आहे अपवर्ड रिएक्शन पॉझिटिव्ह, डाउनवर्ड रिएक्शन नेगेटिव्ह कन्सिडर करतो. ठीक आहे. तर बघा आता काय काय दिसणार तुम्हाला? RA अपवर्ड जातो तर पॉझिटिव्ह घेतो आपण व्हॅल्यू. ठीक आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो -12 आणि प्लस RB इक्वल्स टू 0. एवढं तुमचे काय आहेत? इथं सपोर्ट रिएक्शन 2 आणि एक एक्सटर्नल लोड आहे 12 किलोन्यूटन डाउनवर्ड अप्लाय होतो. तर RA प्लस RB इक्वल्स टू व्हॅल्यू किती राहणार? 12. त्याला इक्वेशन नंबर काय द्यायचं? इक्वेशन नंबर 1 द्यायचं आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट समेशन ऑफ मुवमेंट अबाउट A इक्वल्स टू 0. समेशन ऑफ मुवमेंट अबाउट A इक्वल्स टू 0. आता याच्या राईट साइडला किती व्हॅल्यूज दिसत आहेत तुम्हाला? एक 12 चा आहे आणि एक RB चं सपोर्ट रिएक्शन दिसत आहे. त्याचं मुवमेंट घ्यायचं अबाउट A. ठीक आहे. तर बघा आता -12. आता पॉइंट लोडचा मुवमेंट घेताना आपण काय फॉर्म्युला यूज करतो? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर फोर्स किती आहे? 12 चा, ते पण डाऊनवर्ड, आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे तुमचा 3 मीटरचा. तर -12 इंटू 3. त्याच्यानंतर प्लस RB इंटू, आता परपेंडिक्युलर डिस्टन्स किती राहणार टोटल RB साठी? दॅट इज 7. कसं काय? कारण की 3 + 4 केलं आणि A आणि B मधला डिस्टन्स बघितलं तर ते 7 राहणार आहे. ठीक आहे. इक्वल्स टू 0. मग काय आलं तर 7RB इक्वल्स टू टोटल व्हॅल्यू जे दिसेल तुम्हाला 36, आणि RB ची किंमत जी आहे किती येणार आफ्टर कॅल्क्युलेशन? चला याचं कॅल्क्युलेशन किती येईल? 36 डिवायडेड बाय 7 केलं तर हे तुमचं व्हॅल्यू येणार 5.14 किलो न्यूटन. किती येणार? 5.14 किलो न्यूटन. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे RA ची किंमत. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन नंबर 1 RA ची किंमत 12 मायनस RB केलं तर तुमचा RA निघणार 12 मायनस 5.14 केलं तर ह्याची किंमत येईल मित्रांनो 12 मायनस 5.14 केलं तर हे व्हॅल्यू दिसल तुम्हाला
आर इक्वल्स टू 6.86 किती आहे 6.86 किलो न्यूटन 6.86 किलो न्यूटन ओके ओके चलो आता नेक्स्ट स्टेप काय नेक्स्ट स्टेप आपण काल बघितला होता टेकिंग सेक्शन ठीक आहे मॅक्युलिस इक्वेशन फॉर्म करण्यासाठी तुम्हाला पहिले ओरिजिन आणि सेक्शन कन्सिडर करावं लागेल आता इथं तुमची मर्जी एक तर तुम्ही ए ए पण कन्सिडर करू शकता ऍज ओरिजिन बी कन्सिडर करू शकता ऍज अ ओरिजिन तुमच्याकडे ऑप्शन आहेत दोन ऑप्शन्स आहेत तर मी ऍज युजल कसं काय इथं दोन ऑप्शन्स आहेत कारण पॉइंट लोड आहे ठीक आहे समजा फॉर एक्झाम्पल इथं युडीएल आला असेल तर इथं घेत होतो आपण पॉइंट लोडच्या नंतर युडीएलच्या मधून म्हणजे ओरिजिन कोणतं राहणार होतं एक शॉर्ट सांगतो तुम्हाला ट्रिक समजा फॉर एक्झाम्पल युडीएल ए पासून स्टार्ट होत असेल तर तुम्हाला कंपल्सरी बी ऍज अ ओरिजिन त्याचं अपोजिट जे सपोर्ट आहे त्याचं ऍज अ ओरिजिन कन्सिडर करायचं समजा बी पासून स्टार्ट होत असेल तर मग ए ला काय करायचं ओरिजिन करायचं बट इन केस ऑफ पॉइंट लोड तुमच्याकडे ऑप्शन आहे ए ला तरी ओरिजिन करा किंवा बी ला तरी ओरिजिन करा ओके चल तर इथं ऍज युजल मी काय करणार इथं एक सेक्शन घेणार आणि याला काय कन्सिडर करतो मी ऍज अ ओरिजिन म्हणून कन्सिडर करतो ओके ह्याला काय कन्सिडर करतो ओरिजिन म्हणून कन्सिडर करतो ठीक आहे चलो आता काय करायचं सेकंड स्टेप मध्ये टेकिंग सेक्शन एक्स एक्स at a distance at a distance at a distance x from origin a and writing which equation writing Macaulay's equation writing Macaulay's equation ठीक आहे सगळ्यांना माहित असेल मॅकॉलीज इक्वेशन दॅट इज EI डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू एम एक्स एक्स म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल मोमेंट अबाउट सेक्शन एक्स एक्स तुम्हाला घ्यावं लागेल ओके चलो नेक्स्ट स्टेप EI डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू आता अबाउट एक्स एक्स तुम्हाला मुवमेंट घ्यायचे आता आपण त्या सेक्शन पासून कुठं बघतो ओरिजिन कडे बघितलं तर काय काय दिसणार एक सपोर्ट रिॲक्शन दिसतो आणि दुसरं एक्सटर्नल फोर्स दॅट इज कितीचा 12 किलोमीटरचा दिसणार आहे तर याचे डिस्टन्सेस मी काढून घेतो बघा 12 साठी इन टर्म्स ऑफ एक्स तर डिस्टन्स किती राहणार टोटल व्हॅल्यू आहे एक्स एक्स मधून तुम्हाला पाठीमागलचं डिस्टन्स म्हणजे 3 मीटर मायनस करावं लागेल म्हणजे एक्स मायनस 3 विल बी युअर परपेंडिक्युलर डिस्टन्स फॉर 12 किलोन्यूटन लोड ठीक आहे तर बघा आता फर्स्ट कंपार्टमेंट मध्ये आर ची किंमत किती आहे आर ची किंमत आहे 6.86 टाइम्स ऑफ एक्स मायनस नेक्स्ट आहे 12 इन ब्रॅकेट x-3 याला इक्वेशन नंबर काय द्यायचं इक्वेशन नंबर 1 द्यायचं आता याला इंटिग्रेशन अप्लाय करून घ्यायचं बघा इंटिग्रेटिंग equation number first with respect to x comma we get slope equation which equation slope equation भेटते तर EI कालच मी म्हणलो होतो एक ऑर्डर कमी होतो म्हणजे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअरचं काय होणार डी वाय बाय डी एक्स आणि डी वाय बाय डी एक्स ला आपण काय म्हणतो स्लोप म्हणतो ठीक आहे इक्वल्स टू 6.86 एक्सचं काय ते कालच मी सांगितलं होतं इंटिग्रेशन एक्स टू दी पॉवर एन डीएक्स म्हणजे एक्स टू दी पॉवर एन प्लस वन डिवायडेड बाय एन प्लस वन इथं पॉवर काय नाही म्हणलं तर वन राहते 1+1 डिवायडेड बाय 1+1 म्हणजे इथं व्हॅल्यू दिसणार तुम्हाला एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 आणि एक इंटिग्रेशन कॉन्स्टंट आपण C1 इंट्रोड्यूस करतो -12 इंटू एक्स मायनस 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय तर एक स्टेप वाढून घ्या EI dy बाय
dx इक्वल्स टू ह्याची किंमत किती येईल 3.43 एक्स स्क्वेअर प्लस C1 मायनस 12 डिवायडेड बाय 2 केलं तर किती येईल 6 व्हॅल्यू किती राहणार 6 मग इथं x मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वेशन नंबर सेकंड आणि या इक्वेशनला आपण काय म्हणतो स्लोप इक्वेशन म्हणतो काय म्हणायचं स्लोप इक्वेशन म्हणायचं आता नेक्स्ट इंटिग्रेटिंग इक्वेशन नंबर 2 with respect to x comma we get काय भेटते आपल्याला डिफ्लेक्शन इक्वेशन वी गेट डिफ्लेक्शन इक्वेशन देअरफॉर ei y इक्वल्स टू मग आता हे व्हॅल्यू जे आहे 3.43 एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 एक पॉवर वाढवायचा आणि त्याच पॉवरनी डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे त्याच पॉवरने आपण डिवाइड करतो एक्स एक्स क्यूबला ओके प्लस कालच म्हणलो होतो C1x प्लस C2 कंपल्सरी तुम्हाला सेकंड इंटिग्रेशन मध्ये दिसणार आहे त्याच्यानंतर मायनस 6 इन ब्रॅकेट एक्स मायनस 3 ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय 3 ठीक आहे तर एक स्टेप वाढून घेऊ आपण डिनॉमिनेटर काढून घेऊ म्हणजे व्हॅल्यू पूर्ण न्यूमरेटर्स मध्ये येणार ठीक आहे तर 3.43 डिवायडेड बाय 3 केलं तर इथं मित्रांनो 1.14 ठीक आहे एक्स क्यूब प्लस C1x प्लस C2 ठीक आहे त्याच्यानंतर मायनस 2 टाइम्स ऑफ एक्स मायनस 3 ब्रॅकेट क्यूब आणि ह्या इक्वेशनला इक्वेशन नंबर किती द्यायचं इक्वेशन नंबर 3 द्यायचं आणि या इक्वेशनला आपण काय म्हणतो मित्रांनो डिफ्लेक्शन इक्वेशन काय म्हणायचं याला डिफ्लेक्शन इक्वेशन ठीक आहे डिफ्लेक्शन इक्वेशन म्हणायचं ठीक आहे चलो आता थर्ड स्टेप कालच म्हणलो होतो अप्लाइंग बाउंड्री कंडिशन अप्लाइंग बाउंड्री कंडिशन तर फर्स्ट कंडिशन कालच मी म्हणलो होतो ऍट ठीक आहे कालच मी म्हणलो होतो ऍट एक्स इक्वल्स टू झिरो डिफ्लेक्शनची किंमत किती झिरो ऍट एक्स इक्वल्स टू एल डिफ्लेक्शनची किंमत काय राहणार दॅट इज झिरो सपोर्ट्सला डिफ्लेक्शनची किंमत झिरो ऍट ओरिजिनला घेतलं एक्स इक्वल्स टू झिरो तर C2 ची किंमत झिरो येईल आणि ऍट एक्स इक्वल्स टू एल घेतलेला आहे घ्यायचा असेल तर तुम्हाला C2 ची किंमत भेटणार आहे ठीक आहे तर बघा आता ऍट एक्स इक्वल्स टू झिरो y equals to 0 using which equation using equation number थर्ड कारण की डिफ्लेक्शन किती नंबरला आहे थर्ड नंबरला आहे आता हा सेक्शन कुठं जाईल ए वर जाईल आणि ए वर फक्त काय दिसते आर ए दिसते आणि समजा फॉर एक्झाम्पल सपोर्ट रिॲक्शन किंवा एक्सटर्नल लोड त्या सेक्शन वर ऍक्ट होत असेल ठीक आहे त्या सेक्शन वर समजा ऍक्ट होत असेल तर तिथं तुमचं जे मोमेंटची व्हॅल्यू आहे किंवा त्या जे रिलेटेड टू दॅट सपोर्ट रिॲक्शन आणि एक्सटर्नल फोर्स ते व्हॅल्यू काय होणार झिरो कारण कसं आहे माहितीये का ज्या सेक्शनवर समजा एक्सटर्नल फोर्स किंवा सपोर्ट रिॲक्शन ऍक्ट होत असेल तर त्याचा मुवमेंटची किंमत किती राहणार झिरो मग आपलं सेक्शन जे आहे ते ए वर गेला ए वर फक्त आर एच दिसते ब्लॉक मग इथं आर एच ब्लॉक जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय सबस्टिट्यूशन करायचं ऍज एक्स ची किंमत झिरो मग हा झिरो मग C2 इक्वल्स टू वाय ची पण किंमत झिरो C2 ची किंमत डायरेक्टली किती येणार फर्स्ट कंडिशन मध्ये ऑलवेज झिरो किती येते फर्स्ट कंडिशन मध्ये ऑलवेज C2 ची किंमत किती येणार झिरो येणार आहे त्याच्यानंतर आता सेकंड कंडिशन नाव ऍट एक्स इक्वल्स टू एल इक्वल्स टू 7 मीटर y ची किंमत तरी किती आहे झिरो युझिंग इक्वेशन नंबर थर्ड तुम्हाला कशाची किंमत C1 ची किंमत फाइंड आउट करायची चला याच्यामध्ये टाकून टाका रे किती येईल हे झिरो इक्वल्स टू 1.14 इंटू 7 चा क्यूब प्लस 7C1 C2 ची किंमत झिरो आहे ते लिहू नका आता 7 मायनस 3 केलं तर 4 येते मग इथं -2 इंटू 4 चा क्यूब ठीक आहे 2 इंटू 4 चा क्यूब चला याला सॉल्व्ह करा किती येते बघा व्हॅल्यू तर
सॉरी 1.14 इंटू 7 चा क्यूब मायनस 2 इंटू 64. ठीक आहे. तर हे व्हॅल्यू येणार 7C1 इक्वल्स टू -263.02 आणि याला डिवायडेड बाय 7 केलं तर हे C1 ची किंमत येईल -37.57. ठीक आहे. C1 ची किंमत -37.57 निघणार आहे. ओके. होप सो इथपर्यंत तुम्हाला कळालेलं असेल. चला आता नेक्स्ट स्टेप काय राहील? नेक्स्ट स्टेप आहे तुमचा व्हॅल्यू कॅल्क्युलेशन. ठीक आहे. आता इथं काय म्हणलं बेटा? इथं म्हणलेलं आहे डिफ्लेक्शन अंडर पॉइंट लोड म्हणला. ठीक आहे. तर डिफ्लेक्शन अंडर पॉइंट लोड म्हणजे हा सेक्शन इथं शिफ्ट होईल. करेक्ट आहे. हा सेक्शन कुठं शिफ्ट होणार? 12 किलोमीटर वर येणार आणि ते सेक्शन ओरिजिन पासून किती डिस्टन्सवर आहे? 3 मीटर डिस्टन्सवर. म्हणजे या केसमध्ये एक्स ची किंमत किती होईल? 3. मग त्या इक्वेशन्स तुम्हाला माहित आहेत. कोणतं कंपार्टमेंट घ्यायचे? मी काय आताच म्हणलो तुम्हाला जस्ट फ्यू मिनिट्स एगो. ज्या सेक्शनवर समजा एक्सटर्नल लोड ऍक्ट होत असेल त्याचा मुवमेंट किती राहणार? 0. आणि इथं मी प्रूफ करून देतो तुम्हाला. एक्स ची किंमत 3 आहे. मग 3 - 3 0 म्हणजे हा कंपार्टमेंट येणार का? हा कंपार्टमेंट येणार नाही. फक्त फर्स्ट ब्रॅकेट येईल आणि ते ब्रॅकेट तुम्हाला इथं या इक्वेशन नंबर 3 मध्ये दिसणार आहे. चलो आता नवीन स्लाइड घेतो. चलो. डिफ्लेक्शन अंडर पॉइंट लोड आणि ते पॉइंट लोड किती दिले रे? 12 किलो न्यूटन. म्हणजे ऍट एक्स इक्वल्स टू 3 वाय ऍट 3 मीटर तुम्हाला काय करायचं? ते व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. देअरफॉर EI वाय ऍट 3 मीटर इक्वल्स टू 1.14 3 चा क्यूब प्लस C1 ची किंमत मायनस मध्ये आली ना, -37.57 इंटू एक्स ची किंमत किती आहे? 3. एवढंच इक्वेशन येईल. हाच कंपार्टमेंट येणार, हा येणार नाही कारण की एक्स ची किंमत समजा 3 सबस्टिट्यूशन केलं तर त्याची किंमत 0 होणार. आणि मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे ते सेक्शनच्या बाबतीमध्ये. ओके. तर 1.14 एक्स ची किंमत 3 आहे. 3 चा क्यूब घेतले आपण आणि त्याच्यानंतर C1 ची किंमत -37.57 इंटू 3. ठीक आहे. तर याची किंमत मित्रांनो आफ्टर कॅल्क्युलेशन 1.14 इंटू 27. ठीक आहे. -37.57 इंटू 3. तर ह्याची किंमत मित्रांनो -81.93 हे व्हॅल्यू आहे EI वाय ऍट 3 मीटर. बट आपल्याला डिफ्लेक्शन इन टर्म्स ऑफ काय फाइंड आउट करायचं आहे? EI. तर -81.93 डिवायडेड बाय EI और 81.93 डिवायडेड बाय EI आणि इथं नेगेटिव्हच्या ठिकाणी आपण डाउनवर्ड डिफ्लेक्शन देतो आणि हे कसं आहे? इन टर्म्स ऑफ EI. तुमचं डिफ्लेक्शन कशामध्ये निघालेलं आहे? इन टर्म्स ऑफ EI च्या फॉर्म मध्ये निघालेलं आहे. ठीक आहे. ओके. तर असं तुम्हाला ह्या क्वेश्चनला डील करायचं होतं. ठीक आहे. तर एनी डाऊट्स? आय थिंक सगळ्यांना क्लिअर झाला असेल. आता ह्याच्यामध्ये अजून काही केसेस आहेत. ठीक आहे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये असेल. ह्याच्यामध्ये 3 पॉइंट लोडिंग पण येतात कधी कधी. ठीक आहे. 2 पॉइंट लोडिंग म्हणा, 3 पॉइंट लोडिंग म्हणा. तर लक्षात ठेवा पॉइंट लोडच्या नंतरच तुम्हाला सेक्शन कन्सिडर करून इक्वेशन फॉर्म करा. सेम ऍज इट इज आहे कुठपर्यंत? दॅट इज थर्ड स्टेप पर्यंत, दॅट इज अप्लाइंग बाउंड्री कंडिशन. तिथपर्यंत तर सेम राहणार. मग डिफ्लेक्शन जिथं विचारलं तिथं तुम्हाला कॅल्क्युलेट करता येते इझिली. ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन. हा आता काय दिलंय? कॅन्टिलिव्हर ABCD इज फिक्स्ड ऍट A. ठीक आहे. चलो आता डायग्राम ड्रॉ करून घेऊ पहिले. तर हा झाला
फिक्स्ड एट ए, ठीक आहे, फिक्स्ड एट ए कॅरीज 20 किलो न्यूटन पर मीटर युडीएल ऑन पोर्शन एबी, ठीक आहे, ऑन पोर्शन एबी, आणि ईबीचं जे स्पॅन आहे ते कितीचा आहे, 4 मीटरचा आहे. कितीचा आहे, 4 मीटरचा आहे. तर हा झाला तुमचा युडीएल 20 किलो न्यूटन पर मीटर, ठीक आहे. त्याच्यानंतर बीसी इक्वल्स टू सीडी इक्वल्स टू 2 मीटर, बीसी इक्वल्स टू सीडी इक्वल्स टू 2 मीटर, म्हणजे हा व्हॅल्यू आहे 2 मीटर, हा पण व्हॅल्यू किती आहे, 2 मीटर, आणि हा तुमचा टोटल व्हॅल्यू आहे स्पॅनचा एबी पोर्शनचा, दॅट इज 4 मीटर, दॅट इज 4 मीटर. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट अजून काय दिलंय का, पॉइंट लोड. हा, अ पॉइंट लोड ऑफ 20 किलो न्यूटन ऍट सी, सी वर किती आहे, 20 किलो न्यूटनचा एक्सटर्नल लोड अप्लाय झालेला आहे तर, ठीक आहे, आणि डी वर कोणत्याही प्रकारचं लोड नाही, आणि ते फ्री एंड असेल कॅन्टिलिव्हर साठी. ओके. चलो नेक्स्ट काय कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला, डिफ्लेक्शन, डिफ्लेक्शन ऍट बी, म्हणजे बी ला डिफ्लेक्शन काढायचं आहे, आणि स्लोप ऍट सी, म्हणजे स्लोप तुम्हाला वाय वर काढायचा आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. लक्षात आलं. तर हा कॅन्टिलिव्हरचा केस आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, कॅन्टिलिव्हरच्या केसमध्ये स्टेटमेंट नोट करून ठेवा, कॅन्टिलिव्हरच्या केसमध्ये फ्री एंडला ऍज आपण काय कन्सिडर करतो, ओरिजिन म्हणून कन्सिडर करतो. काय कन्सिडर करायचं, ओरिजिन म्हणून कन्सिडर करायचं. कंपल्सरी फ्री एंड विल बी युअर ओरिजिन. आता सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये सेक्शन टाकून ठेवा. सगळ्यात महत्वाचं काय करायचं आहे तुम्हाला, सेक्शन टाकून ठेवायचं आहे. मी आता सांगितलं पॉइंट लोडच्या नंतर युडीएलच्या मधून, मग सेक्शन कुठे दिसल तुम्हाला, इथं दिसल, आणि त्या सेक्शनचं जे लेंथ आहे किती राहणार, एक्स राहणार फ्रॉम ओरिजिन, एक्स राहणार फ्रॉम ओरिजिन. ओके. लक्षात आलं. एक मिनिट हा, मी व्यवस्थित सेक्शन काढतो. सेक्शन व्यवस्थित काढावं लागेल मला, कारण की सेक्शनच इम्पॉर्टंट आहे आपल्या केसमध्ये. तर ह्या सेक्शनचा लेंथ जे आहे ते एक्स राहणार फ्रॉम ओरिजिन डी. करेक्ट. आता या केसमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, या केसमध्ये सपोर्ट रिएक्शन काढायची गरज नाही, डायरेक्टली सेकंड स्टेप जे की टेकिंग सेक्शन एक्स एक्स हे तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे. तर आपण काय कन्सिडर करायचं, डी ला ओरिजिन कन्सिडर करायचं, आणि सेक्शन इथं दिसल, दॅट इज पॉइंट लोडच्या नंतर युडीएलच्या. ठीक आहे. तर सेकंड स्टेप पासून स्टार्ट करायचं, टेकिंग सेक्शन एक्स एक्स ऍट अ डिस्टन्स एक्स फ्रॉम ओरिजिन डी. आता इथं डी ऍज ओरिजिन होणार आहे. चलो फॉर्म करेंगे इक्वेशन फास्ट. चलो सेकंड स्टेप म्हणजे आपलं या केस मध्ये फर्स्ट स्टेप राहणार आहे, काय आहे, टेकिंग सेक्शन एक्स एक्स at a distance x from origin D, and writing Macaulay's equation, चलो फर्स्ट EI d square y by dx square इक्वल्स टू mxx. हा तर इक्वेशन तुम्हाला माहितच आहे, याला आपण कोणतं इक्वेशन म्हणतो, मॅकॉलेज इक्वेशन. कोणतं इक्वेशन म्हणायचं, मॅकॉलेज इक्वेशन म्हणायचं. चलो आता काय काय दिसते, ओरिजिन कडे बघितलं तर एक एक्सटर्नल फोर्स आहे 20 चा, आणि युडीएल आहे. आता युडीएल चे जे स्पॅन आहे
युडिएलचा स्पॅन राहणार एक्स मायनस फोर. किती राहते? एक्स मायनस फोर राहणार आहे. चलो ई आय डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू, आता व्हॅल्यू काय राहणार इथं? -20 इंटू, ठीक आहे. आता 20 साठी पण मला एक्स इन टर्म्स ऑफ एक्स डिस्टन्स काढावं लागेल, बरोबर ना? इन टर्म्स ऑफ एक्स काय करावं लागेल तुम्हाला? डिस्टन्स. एक मिनिट. हा, इन टर्म्स ऑफ एक्स किती येईल रे? एक्स मायनस टू येईल का? एक्स मायनस टू येणार आहे. या 20 साठी परपेंडिक्युलर डिस्टन्स एक्स मायनस टू येणार. ठीक आहे. तर -20 इन ब्रॅकेट एक्स मायनस टू, कारण की पॉइंट लोडचा तुम्हाला मोमेंट घ्यायचा असेल तर लोड इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतो. आणि इथं निगेटिव्ह -20 कसं काय घेतलं? कारण की ते कुठे ऍक्ट होतो? डाऊनवर्ड ऍक्ट होतो. त्याच्यानंतर मायनस व्हॅल्यू किती आहे? 20 युडीएलचा एक्स मायनस फोर, एक्स मायनस फोर डिवायडेड बाय टू. कालच मी सांगितलं होतं युडीएलचा आपण मुवमेंट घेताना काय यूज करायचं फॉर्म्युला? लोड इंटू स्पॅन बाय टू. देअरफॉर ई आय, एक स्टेप वाढून घ्या, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू -20 एक्स मायनस टू मायनस हे किती आहे? 10 इन ब्रॅकेट एक्स मायनस टू चा स्क्वेअर. कारण की दोन ब्रॅकेट सेम व्हॅल्यूज आहेत तर त्याचा स्क्वेअर होणार आणि डिनॉमिनेटर मध्ये 2 आहे, 20 डिवायडेड बाय 2 केलं तर हा 10 येणार आहे. इक्वेशन नंबर कितवा? इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन नंबर फर्स्ट. ठीक आहे. चलो नेक्स्ट काय करायचं? इंटिग्रेटिंग. इंटिग्रेटिंग इक्वेशन नंबर फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट, आपल्याला काय भेटते? इक्वेशन, कोणतं इक्वेशन भेटते? स्लोप इक्वेशन भेटते. ठीक आहे. तर ई आय डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू -20 एक्स मायनस टू चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस सी1. बरोबर का मित्रांनो? कारण की इथं या पूर्ण ब्रॅकेटला काय कन्सिडर करायचं? ऍज अ एक्स कन्सिडर करायचं आणि एक्सचं इंटिग्रेशन लक्षात ठेवायचं तुम्हाला एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय टू, म्हणजे त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय टू प्लस सी1 घेतो कारण की फर्स्ट इंटिग्रेशन आपलं स्लोप इक्वेशन आहे. ठीक आहे. तर -10 इन ब्रॅकेट एक्स मायनस फोर चा क्यूब डिवायडेड बाय 3. आता इथं 2 आहे तर 2 प्लस 1 डिवायडेड बाय 2 प्लस 1 म्हणजे 3 पॉवर मध्ये पण येईल आणि डिनॉमिनेटर मध्ये पण 3 येणार आहे. चलो नेक्स्ट स्टेप वाढून घ्या. नेक्स्ट स्टेप वाढून घ्या. देअरफॉर ई आय dy सॉरी dy बाय dx इक्वल्स टू, ठीक आहे, ई आय dy बाय dx इक्वल्स टू -10 एक्स स्क्वेअर प्लस सी1 पहिला ब्रॅकेट, 10 एक्स स्क्वेअर प्लस सी1 पहिला ब्रॅकेट. त्याच्यानंतर नेक्स्ट ब्रॅकेट येणार -3.33. बरोबर का? 10 डिवायडेड बाय 3 केलं तर 3.33 एक्स मायनस 4 ब्रॅकेट क्यूब. इक्वेशन नंबर थर्ड, सॉरी इक्वेशन नंबर सेकंड. आणि या इक्वेशनला आपण काय म्हणतो? स्लोप इक्वेशन. एस सी म्हणजे काय? स्लोप इक्वेशन. ठीक आहे. चलो नेक्स्ट आता इंटिग्रेटिंग इक्वेशन नंबर सेकंड विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट, कोणतं इक्वेशन? डिफ्लेक्शन इक्वेशन. ई आय वाय इक्वल्स टू -10 एक्स क्यूब डिवायडेड बाय 3. बरोबर का? तिथं 2 आहे, जसं इथं 2 होता तर इथं क्यूब डिवायडेड बाय 3 आलं तर इथं पण क्यूब डिवायडेड बाय 3 प्लस सी1 एक्स प्लस सी2 हे तर येणारच आहे. -3.33 एक्स मायनस 4 चा पॉवर 4 डिवायडेड बाय 4. ठीक आहे. चलो तर इथं किती येईल? -3.33 एक्स क्यूब प्लस सी1 एक्स प्लस सी2
मायनस याची किंमत किती येते 3.33 चा 3.33 डिवायडेड बाय 4 केलं तर 0.83 मायनस 0.83 x मायनस 4 टू दी पॉवर 4 इक्वेशन नंबर थर्ड. आणि या इक्वेशनला आपण काय म्हणतो डीई. डी म्हणजे काय रे डिफ्लेक्शन इक्वेशन. डिफ्लेक्शन इक्वेशन. चलो नेक्स्ट आता काय सेकंड स्टेप अप्लाय. डायरेक्टली काय करायचं अप्लाय बाउंड्री कंडिशन. अप्लाय बाउंड्री कंडिशन. तर मी महत्व सांगितलं होतं बाउंड्री कंडिशन आपण कॉन्स्टंट फाइंड आउट करण्यासाठी यूज करतोय. ठीक आहे. तर इथं बघा ऍट एक्स इक्वल्स टू एल डी वाय बाय डी एक्स ची किंमत किती राहते 0 आणि y ची पण किंमत किती राहणार 0. हे इक्वेशन यूज केलं समजा सेकंड इक्वेशन यूज केलं तर तुम्हाला C1 ची किंमत भेटेल आणि थर्ड इक्वेशन यूज केलं तर तुम्हाला कशाची किंमत भेटणार C2 ची किंमत भेटणार. तर फर्स्ट बाउंड्री कंडिशन ऍट x इक्वल्स टू एल दॅट इज एल ची किंमत किती आहे टोटल 8 dy बाय dx इक्वल्स टू काय राहील 0 युजिंग इक्वेशन नंबर सेकंड कशाची किंमत भेटेल तुम्हाला C1 ची किंमत भेटणार आहे. तर तुम्हाला डिफ्लेक्शन इक्वेशनच यूज करावं सॉरी स्लोप इक्वेशन यूज करावं लागेल. इक्वेशन नंबर 2 तर इथं 0 इक्वल्स टू ओके तर सगळ्या ब्रॅकेट्स तुम्हाला घ्यावं लागेल. तर फर्स्ट येणार -10 इंटू एक्स ची किंमत आहे 8 चा स्क्वेअर प्लस C1 मायनस 3.33 इथं किती येईल रे 8 मायनस 4 केलं तर 4 येईल 4 चा क्यूब. ठीक आहे 4 चा क्यूब. तर ह्याची किंमत येणार मित्रांनो आफ्टर सोल्युशन म्हणजे आफ्टर सॉल्विंग ठीक आहे. तर C1 ची किंमत आली मित्रांनो 853.12. एकदा चेक करून घ्या हेच आहे का करेक्ट 853.12 हा तुमचा कशाची किंमत C1 ची किंमत आलेली आहे. आता सेम तसंच करायचं ऍट x इक्वल्स टू एल इक्वल्स टू 8 मीटर y ची किंमत किती राहते रे डिफ्लेक्शनची ऍट फिक्स्ड 0 मग युजिंग इक्वेशन नंबर थर्ड. आता डिफ्लेक्शन कोणत्या इक्वेशन मध्ये थर्ड इक्वेशन मध्ये आहे. युजिंग इक्वेशन नंबर थर्ड कशाची किंमत C2 ची किंमत काढायची. चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा 0 इक्वल्स टू -3.33 8 चा क्यूब. ठीक आहे. आता C1 ची किंमत टाकून द्या प्लस 853.12 इंटू 8 ठीक आहे. त्याच्यानंतर प्लस C2 मायनस 0.833 ठीक आहे सॉरी 0.83 इंटू 4 चा पॉवर 4 4 चा पॉवर 4. चला आफ्टर कॅल्क्युलेशन किती येईल कॅल्क्युलेशन करा तर हे व्हॅल्यू आहे मित्रांनो C2 ची किंमत -4907.52 क्रॉस चेक करून घ्या व्हॅल्यूज. ठीक आहे क्रॉस चेक करून घ्यायचं आहे. ओके चलो नेक्स्ट स्टेप आता आता व्हॅल्यूज अननोन व्हॅल्यू जे की तुम्हाला विचारलेले आहेत त्या व्हॅल्यूज तुम्हाला काय करायचे आहेत कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. ओके चला स्टेप नंबर थर्ड काय विचारलं थर्ड स्टेप आहे तुमचा डिफ्लेक्शन ऍट बी म्हणला. आता सेक्शन कुठे शिफ्ट होतो मित्रांनो बी वर करेक्ट आहे. सेक्शन कुठे ठेवायचं आता बी वर. आता बी कडून ओरिजिन कडे बघितला फक्त कोणता लोड दिसते तुम्हाला 20 चा म्हणजे कंपार्टमेंट नंबर कोणता यूज करायचं कंपार्टमेंट नंबर फर्स्ट यूज करायचं बाकी कोणतेही व्हॅल्यूज यूज करायचं नाहीत.
कारण की त्या सेक्शनच्या ज्या सेक्शन मधल्या म्हणजे अंडर द सेक्शन जेवढे काही लोड्स आहेत त्याच लोड तुम्हाला घ्यायचे आहेत फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ डिफ्लेक्शन. ओके, तर डिफ्लेक्शन ऍट बी म्हणजे एक्स ची किंमत डायरेक्टली किती होईल रे? एक्स ची किंमत डायरेक्टली किती होणार? एक्स ची किंमत डायरेक्टली 2 + 2 दॅट इज 4. युजिंग इक्वेशन नंबर थर्ड, मग y ऍट बी तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, चलो ई आय y ऍट बी इक्वल्स टू -3.33 इंटू 4 चा क्यूब. ठीक आहे, प्लस आता प्लस 853.12 इंटू 4, त्याच्यानंतर C2 ची किंमत -4, इथंच लिहितो -4907.52. चलो कॅल्क्युलेशन करायचं किती येते बघा. 3 पॉइंट, चलो कॅल्क्युलेशन करा. चला याचं किंमत बघा, वाय बी आहे इन टर्म्स ऑफ ई आहे -1708.16 डिवाइडेड बाय ई आहे. और यालाच आपण काय लिहितो 1708.16 डिवाइडेड बाय ई आय डाउनवर्ड डिफ्लेक्शन. ठीक आहे, डाउनवर्ड डिफ्लेक्शन. ओके, चलो नेक्स्ट आता काय तुम्हाला 4 स्टेप मध्ये जे अननोन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे, जे की स्लोप आहे. आता स्लोप कुठं विचारलं? सी, म्हणजे सेक्शन कुठं गेलं? सी वर, आणि सी ओरिजिन पासून किती डिस्टन्स वर आहे? 2 मीटर. म्हणजे एक्स ची किंमत डायरेक्टली किती होणार? 2 मीटर होणार आहे. एक्स ची किंमत डायरेक्टली किती होईल? 2 मीटर होणार आहे. देअरफॉर स्लोप ऍट सी, ठीक आहे, देअरफॉर एक्स ची किंमत किती होईल? 2 मीटर. युजिंग इक्वेशन कोणता? युजिंग इक्वेशन नंबर, स्लोपचा इक्वेशन किती आहे? सेकंड. देअरफॉर ई आय dy बाय dx, ई आय dy बाय dx. आता सेक्शन सी वर आहे, सी वर काय दिसतो? 20 चा, आणि 20 चा जे मुवमेंट आहे तो मुवमेंट किती होणार? डायरेक्टली 0. म्हणजे फर्स्ट कंपार्टमेंट कशामधला? सेकंड इक्वेशन मधला फर्स्ट कंपार्टमेंट मध्ये. ठीक आहे, तर सी ची किंमत, ठीक आहे, तर व्हॅल्यूज बघा, हे व्हॅल्यू तर डायरेक्ट 0 होणार. ठीक आहे, युडीएल येणार का त्याच्यामध्ये? येणार नाही. फक्त कशाची किंमत येणार आहे तुमचं? दॅट इज 20 ची किंमत. म्हणजे 20 चा ब्रॅकेट कोणता आहे रे? इथं 20 चा ब्रॅकेट आहे तुमच्याकडं, दॅट इज फर्स्ट ब्रॅकेट. ओके, फर्स्ट ब्रॅकेट राहणार आहे, तेवढंच ब्रॅकेट येईल, कारण की युडीएल येणारच नाही. बघा ना, सेक्शन गेला सी वर, मग सी कडून आपण कुठं बघतो? ओरिजिन कडे. ओरिजिन कडे काय दिसते? म्हणजे सेक्शन वर 20 चा आहे आणि ओरिजिन कडे काय कोणत्याही प्रकारचं लोड नाही, म्हणजे 20 चाच कंपार्टमेंट येईल, म्हणजे कंपार्टमेंट नंबर 1. देअरफॉर -10 इंटू एक्स ची किंमत किती आहे? 2, 2 चा स्क्वेअर, प्लस C1 ची किंमत किती आहे रे? प्लस 835.12. ठीक आहे, चलो -10 इंटू 2 चा स्क्वेअर प्लस 835.12. तर ह्याची किंमत येईल मित्रांनो, दॅट इज 813.12. देअरफॉर dy बाय dx इक्वल्स टू 813.12 डिवायडेड बाय ई आय. हे व्हॅल्यू कशामध्ये आलेली आहे? इन टर्म्स ऑफ ई आय. ह्या व्हॅल्यूज कशामध्ये आहेत? इन टर्म्स ऑफ ई आय. असे व्हॅल्यूज दिसणार तुम्हाला dy बाय dx, आणि हे पण कशामध्ये आहे? इन टर्म्स ऑफ ई आय. लक्षात आलं? ठीक आहे, सोपं आहे. चलो, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे? सपोर्ट रिॲक्शन्स आपण काढत नाहीत, डायरेक्टली सेकंड स्टेप, दॅट इज म्हणजे ह्या केसमध्ये फर्स्ट स्टेप राहणार टेकिंग सेक्शन एक्स एक्स ऍट अ डिस्टन्स एक्स, आणि ओरिजिन कंपल्सरी फ्री हँडलाच कन्सिडर करायचं. त्याच्यानंतर अप्लाइंग बाउंड्री कंडिशन मध्ये ऍट एक्स इक्वल्स टू एल
dy बाय dx आणि y ची किंमत 0 येतो. मग फर्स्ट इक्वेशन dy बाय dx इक्वल्स टू 0 केलं तर तुम्हाला कशाची किंमत भेटणार? C1 ची किंमत आणि y ची किंमत समजा 0 घेतलं ऍट x इक्वल्स टू l ला तर तुम्हाला C2 ची किंमत भेटणार आहे. आणि जिथं विचारलं तिथं काय करायचं? त्या सेक्शन शिफ्ट करून व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायची आहेत. ठीक आहे, सिंपल आहे, समजलं पूर्ण? चलो नेक्स्ट क्वेश्चन. हा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. समजा हार्डेस्ट आलं सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये तर हे वालं येणार आहे क्वेश्चन. ठीक आहे, तर पहिले बीम काढून घेऊ. तर काय म्हणले त्यांनी? अ सिम्पली सपोर्टेड बीम. ठीक आहे, तर सिम्पली सपोर्टेड बीम काढून घेऊत आपण पहिले. ठीक आहे, सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन 6 मीटर. मग स्पॅन कितीचा आहे रे? 6 मीटर आहे. स्पॅन पण मी शेड शेड घेऊनच करतोय, एकदम व्यवस्थित वाटेल ते डायग्राम. तर हा 6 मीटर आहे स्पॅन. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट काय? कॅरीज अ युडिएल ऑफ 20 किलो न्यूटन पर मीटर ओव्हर एंटायर स्पॅन. म्हणजे एंटायर स्पॅन वर कितीचा आहे युडिएल? 20 किलो न्यूटन पर मीटरचा युडिएल आहे. ठीक आहे, 20 किलो न्यूटन पर मीटरचा काय आहे? युडिएल आहे. ओके, कॅरीज अ पॉइंट लोड ऑफ 2 किलो न्यूटन फ्रॉम लेफ्ट हँड सपोर्ट. ठीक आहे, फ्रॉम लेफ्ट हँड सपोर्ट काय? 45 किलो न्यूटनचा लोड ठेवलेला आहे 2 मीटर. ठीक आहे, हा झाला तुमचा ए, हा झाला तुमचा बी. मग लेफ्ट हँड सपोर्ट हे होणार म्हणजे इथून 2 मीटर वर 45 किलो न्यूटनचा लोड ठेवलेला आहे. 45 किलो न्यूटनचा पॉइंट लोड ठेवलेला आहे. ठीक आहे, चलो अजून काय दिले? युजिंग मॅकलिस मेथड लोकेट द पॉइंट ऑफ मॅक्सिमम रिफ्लेक्शन अँड फाइंड इट्स व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ EI. इन टर्म्स ऑफ EI तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आता एंटायर युडिएल आहे तर इथं कोणता ओरिजिन कन्सिडर करायचं? आता इथं पण तुमच्याकडं ऑप्शन राहणार ए ॲज ओरिजिन और बी ॲज ओरिजिन. बट आपण ह्या केसमध्ये युडिएल पॉइंट लोड मध्ये, ठीक आहे, ऑप्शन आपण कशाला द्यायचं? जे की जनरल चालत आलेलं आहे आपल्या प्रॉब्लेम्स मध्ये, दॅट इज ए. ए ला ओरिजिन देऊ पॉइंट लोडच्या नंतर युडिएलच्या मधून, म्हणजे हा सेक्शन असा दिसणार. बरोबर, म्हणजे हा डिस्टन्स झाला एक्स आणि हे किंमत इन टर्म्स ऑफ एक्स जे डिस्टन्स आहे ते किती होणार रे? ठीक आहे, तर हे व्हॅल्यू नाही इथं नाही, सेक्शन पर्यंत घ्यावं लागणार. ठीक आहे, सेक्शन पर्यंत घ्यावं लागणार. मग हा डिस्टन्स किती होईल? हा डिस्टन्स होणार, सांगा फास्ट. हा डिस्टन्स होणार x-2. बरोबर का? x-2 होणार आहे. ठीक आहे, तर बघा आता फर्स्ट स्टेप ऍज युजल कॅल्क्युलेशन. आपण सिम्पली सपोर्टेड सिम्पली सपोर्टेड बीम युजिंग मॅक्युलिस मेथड कुठून स्टार्ट करतो? कॅल्क्युलेशन ऑफ सपोर्ट रिएक्शन. कॅल्क्युलेशन ऑफ सपोर्ट रिएक्शन. ठीक आहे, तर बघा समेशन ऑफ Fy इक्वल्स टू 0. मग आर ए इथं जनरेट किती होते रे रिएक्शन? आर ए आणि आर बी होणार. मग आर ए पॉझिटिव्ह -45, त्याच्यानंतर मायनस युडिएलचा पॉइंट लोड मध्ये करताना काय करतो? लोड इंटू स्पॅन. आता लोड कितीचा आहे? 20 चा आहे आणि स्पॅन कितीचा आहे? 6 चा आहे. आणि प्लस आर बी इक्वल्स टू 0 म्हणजे आर ए प्लस आर बी ची किंमत किती होईल? चला कॅल्क्युलेट करा. दॅट इज 120 हे येईल आणि हे तुमचा 45 आहे म्हणजे 165 व्हॅल्यू राहणार आहे. इक्वेशन नंबर फर्स्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर समेशन ऑफ मुवमेंट
अबाउट ए इक्वल्स टू 0. समेशन ऑफ मोमेंट अबाउट ए इक्वल्स टू 0. मग समेशन ऑफ मोमेंट अबाउट ए घेतलं तर -45 इंटू 2. युडिएलचं कसं घेतो? लोड इंटू स्पॅन बाय 2 अबाउट ए. आणि त्याच्यानंतर प्लस आर बी इंटू व्हॅल्यू आहे तुमचा टोटल स्पॅन 6 मीटरचा. ठीक आहे. तर बघा आता -45 टू प्लस 20 इंटू 6 इंटू 3 डिवायडेड बाय 6 केलं तर हा 75 आरबी ची किंमत 75 किलो न्यूटन राहणार आहे. आरबी ची किंमत किती आहे? 75. फ्रॉम इक्वेशन नंबर कोणता? फर्स्ट. फ्रॉम इक्वेशन करा. फ्रॉम इक्वेशन नंबर फर्स्ट आर ची किंमत 165 मधून किती मायनस करायचं? 75 मायनस करायचं. आता 165 मधून 75 मायनस केलं तर व्हॅल्यू किती राहील? व्हॅल्यू राहणार तुमचा 90. करेक्ट ना? व्हॅल्यू तुमचा किती राहणार? 90 राहणार आहे. ठीक आहे. तर एकदा चेक करून घेऊ आपण, मिस्टेक होऊ नये. इवन दो आपल्याला कॅल्क्युलेशन माहित असेल तर क्रॉस चेक करून घ्यायचं. ठीक आहे. तर आधीची किंमत किती येईल? 90 किलो न्यूटन. ठीक आहे. 90 किलो न्यूटन. चलो आता सेकंड स्टेप काय? टेकिंग सेक्शन एक्स एक्स at a distance x from origin a. ठीक है, from origin a and writing which equation? Writing Macaulay's equation. सगळ्यांना माहित आहे मॅकॉलेज इक्वेशन काय रे? EI d² y by dx² इक्वल्स टू mxx. ठीक आहे. त्याला काय म्हणतो? कोणतं इक्वेशन म्हणतो? मॅकॉलेज इक्वेशन. ठीक आहे. मॅकॉलेज इक्वेशन. चल लिहा वन बाय वन. EI d² y by dx² इक्वल्स. चलो लिखो मॅकॉलेज इक्वेशन. फर्स्ट आहे तुमचा आर ए इंटू एक्स. आर ए ची किंमत किती आहे? 90. फर्स्ट कंपार्टमेंट 90 इंटू एक्स राहणार मायनस सेकंड कंपार्टमेंट युडीएलचा येईल आणि युडीएल किती आहे रे? 20 इंटू एक्स इंटू एक्स बाय 2. किंवा असं लिहितो मी 20 इंटू डॉट करतो म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होत नाही. एक्स इंटू एक्स बाय 2. करेक्ट आहे. कस काय? कारण की युडीएल पूर्ण एक्स स्पॅन वर आहे म्हणजे लोड इंटू स्पॅन बाय 2 आणि स्पॅन या केसमध्ये किती राहणार? एक्स राहणार आहे. ठीक आहे. तर EI d² y by dx² इक्वल्स टू 90x मायनस 10x². बरोबर का? इक्वेशन नंबर 1. याला आपण मॅकॉलेज इक्वेशन म्हणतो. आता त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचं? इंटिग्रेटिंग इक्वेशन फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट विच इक्वेशन रे? वी गेट स्लोप इक्वेशन. कोणतं इक्वेशन भेटणार? स्लोप इक्वेशन भेटणार आहे. तर EI dy by dx इक्वल्स टू 90x² डिवायडेड बाय 2. बरोबर का? एक्सचं इंटिग्रेशन x² बाय 2 येतं प्लस C1 इंटिग्रेशन कॉन्स्टंट मायनस 10x³ डिवायडेड बाय 3. ठीक आहे. त्याच्यानंतर एक स्टेप वाढून घ्या. EI dy बाय dx इक्वल्स टू 45 x² प्लस C1 मायनस 3.33 x³ इक्वेशन नंबर सेकंड. आणि या इक्वेशनला आपण काय म्हणतो रे? स्लोप इक्वेशन म्हणतो. ठीक आहे. या इक्वेशनला काय म्हणायचं? स्लोप इक्वेशन आहे. चला नेक्स्ट काय करायचं? अजून एकदा इंटिग्रेशन करा. इंटिग्रेटिंग
इक्वेशन नंबर second with respect to x comma we get which equation? Deflection equation. We get deflection equation. Therefore ei y equals to किती येईल 45 x cube divided by 3 plus c1x plus c2 सगळ्यांना माहित आहे सेकंड इंटिग्रेशन मध्ये c1x plus c2 चा इंट्रोडक्शन होईल मायनस 3.33 x to the power 4 divided by 4 कस काय कारण की तिथं पॉवर 3 आहे तर 3 plus 1 4 येतो डिवाइडेड बाय 4 ठीक आहे एक स्टेप वाढून घ्या ei y इक्वल्स टू हे किती येईल रे 15 x क्यूब प्लस c1x प्लस c2 मायनस ह्याचं 0. किती आलं होतं 83 ठीक आहे ना 0.83 च आहे चलो 0.83 x टू दी पॉवर 4 इक्वेशन नंबर थर्ड आणि या इक्वेशनला काय म्हणायचं रे डिफ्लेक्शन इक्वेशन आता नेक्स्ट स्टेप काय सगळ्यांना माहित आहे थर्ड स्टेप ठीक आहे थर्ड स्टेप आहे अप्लाइंग बाउंड्री कंडिशन अप्लाइंग बाउंड्री कंडिशन मग त्या केसमध्ये फर्स्ट ऍट एक्स इक्वल्स टू कसं करतो आपण सिम्पली सपोर्टेडच्या केसमध्ये ऍट एक्स इक्वल्स टू 0 y ची किंमत किती राहणार 0 युजिंग इक्वेशन नंबर थर्ड c2 ची किंमत किती येते रे c2 ची किंमत राहणार 0 सगळ्यांना माहित आहे या इक्वेशनला c2 ची किंमत किती राहते इन केस ऑफ सिम्पली सपोर्टेड बीम 0 ठीक आहे चलो आता नेक्स्ट काय करायचं नाव ऍट x इक्वल्स टू l इक्वल्स टू किती आहे व्हॅल्यू स्पॅन 6 मीटर तरी y ची किंमत किती राहील 0 युजिंग इक्वेशन नंबर थर्ड मग c2 ची किंमत तुम्हाला कॅल्क्युलेट करायची ठीक आहे चल बघा आता 0 इक्वल्स टू 15 इंटू 6 चा क्यूब प्लस 6c1 त्याच्यानंतर मायनस 0.83 6 चा पॉवर 4 6 चा पॉवर 4 ठीक आहे चलो किती येणार मायनस 15 इंटू 6 क्यूब प्लस 0.83 इंटू 6 टू द पॉवर 4 डिवायडेड बाय 6 तर याची किंमत C1 ची किंमत -360.72 -360.72 एवढं तुमचं C1 ची किंमत राहणार आहे लक्षात आलं हे तर ऍज युजल आपण जे सिम्पली सपोर्टेडच्या केसमध्ये काल प्रॉब्लेम्स बघितले होते जे पार्ट 1 च्या व्हिडिओ सिरीज मध्ये बघितला होता सेम याच पद्धतीनं अप्लाइंग बाउंड्री कंडिशन पर्यंत स्टेप्स कसे आहेत तुमचे सेम राहणार ठीक आहे चलो आता काय विचारलं काय इथं लोकेट द पॉइंट ऑफ मॅक्सिमम डिफ्लेक्शन तर लक्षात ठेवा जिथं व्हॅल्यू डिफ्लेक्शनचा मॅक्झिमम स्लोपची किंमत किती राहते रे स्लोपची किंमत किती राहणार 0 म्हणजे युजिंग इक्वेशन नंबर सेकंड तुम्हाला पहिले एक्स ची किंमत फाइंड आउट करायची आणि तेच एक्स मध्ये जेवढं काही लोड्स येणार आहे त्या लोडचं कॅल्क्युलेशन डिफ्लेक्शन साठी यूज करू आपण ठीक आहे चलो पहिले एक्स ची किंमत फाइंड आउट करू तर हे स्टेप कितवा आहे स्टेप नंबर 4 लोकेशन ऑफ point of location of point of maximum deflection ठीक आहे नाव dy by dx maximum deflection ला किती राहते 0 युजिंग इक्वेशन नंबर सेकंड कशाची किंमत कॅल्क्युलेट करतो x ची किंमत कॅल्क्युलेट करतो चला आता हे इक्वेशन घ्या हे वाला 0 इक्वल्स टू 45 x क्यूब सॉरी x स्क्वेअर प्लस C1 ची किंमत किती आहे C1 ची निगेटिव्ह आहे -360.72 मायनस 3.33 एक्स क्यूब 3.33 एक्स क्यूब ठीक आहे चलो आता हे फाइंड आउट करा व्हॅल्यूज
तर हे 45 एक्स स्क्वेअर मायनस 360.72 3.33. तर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन यूज करावं लागेल मित्रांनो. एक्स डायरेक्टली कॅल्क्युलेट करता येणार नाही. क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्यांना कॅल्सी यूज करता येणार नाही, येत नाही, तर त्यांना सांगायलो शिफ्ट मोड सेटअप, सॉरी, एक मिनिट हा. चला, मोड सेटअप मध्ये जा. मोड सेटअप मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इक्वेशन, ठीक आहे, इक्वेशन 5 नंबर वर दिसेल आणि त्याच्यामधला क्यूबचा वाला इक्वेशन दॅट इज नंबर 4 ला आहे. तर इथं कोइफिशियंट टाकायचे तुम्हाला 3 - 3.33 एक्सचा आहे. त्याच्यानंतर स्क्वेअरचा 45 आहे. एक्स दिसते का नाही तर 0 टाका. मायनस 360.72. तर ह्याची किंमत बघा मित्रांनो, फर्स्ट व्हॅल्यू येतो एक्स ची किंमत, x1 आहे 12.85 मीटर. त्याच्यानंतर x2 ची किंमत आहे 3.248, म्हणजे इथं 5 ठेवतो आपण. आणि नेक्स्ट व्हॅल्यू आहे x3 ची किंमत -2.59 मीटर. ठीक आहे. आता तुम्ही सांगा कोणतं व्हॅल्यू घ्यायचं. 12 वाला व्हॅलिड आहे का? नाही. स्पॅन कितीचा आहे? 6. मग 12 कुठून आलं? 12 येणार नाही. ठीक आहे. त्या सेक्शन स्पॅनच्या बाहेर जाईल का? ते जाणार नाही, स्पॅन मध्येच राहणार. त्याच्यानंतर नेगेटिव्ह व्हॅल्यू डिस्टन्सचा राहतो का? राहत नाही, हे पण कॅन्सल झालं. म्हणजे आपलं एक्स कोणता व्हॅलिड आहे? व्हॅलिड व्हॅल्यू, ठीक आहे. तर व्हॅलिड व्हॅल्यू कोणता आहे? ते 3.25 आहे. ठीक आहे. तर ते व्हॅल्यू तुम्हाला घ्यायचं आहे कॅल्क्युलेशन मध्ये. ठीक आहे. समजलं कसं घ्यायचं? तर एक्स ची किंमत 3.25 मीटर, ह्या डिस्टन्स म्हणजे ह्या व्हॅल्यूला तुमचा कशाची किंमत मॅक्सिमम आहे? डिफ्लेक्शनची किंमत मॅक्सिमम आहे. ठीक आहे. म्हणजे हे तर 2 मीटर आहे. सेक्शन कुठं गेलं? म्हणजे हा 6/2 केलं तर 3 मीटर, मग 3 पेक्षा अजून थोडं जास्त आहे. म्हणजे युडीएल पण येणार कंपार्टमेंट आणि एक्सटर्नल फोर्सचा व्हॅल्यू पण येणार कॅल्क्युलेशन मध्ये टू फाइंड मॅक्सिमम डिफ्लेक्शन. देअरफॉर फिफ्थ व्हॅल्यू. आता मॅक्सिमम डिफ्लेक्शन at x equals to 3.25 मीटर युजिंग इक्वेशन नंबर कोणता? युजिंग इक्वेशन नंबर थर्ड, कारण की डिफ्लेक्शन थर्ड मध्येच आहे. देअरफॉर EI y at 3.25 त्याच्यावर मॅक्सिमम व्हॅल्यू भेटत आहे डिफ्लेक्शनचा. ठीक आहे. तर इथं इक्वल्स टू 15 3.25 चा क्यूब. त्याच्यानंतर C1 ची किंमत -360.72 इंटू 3.25. ठीक आहे. 3.25. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे C2 ची किंमत 0 आहे. तर हे व्हॅल्यू -0.83 इंटू 3.25 चा पॉवर 4. ठीक आहे. तर आफ्टर कॅल्क्युलेशन किती येईल? हे 15. तर 15 इंटू 3.25 चा क्यूब मायनस 360.72 इंटू 3.25 मायनस 0.83 इंटू 3.25 चा पॉवर 4. मग ह्याची व्हॅल्यू मित्रांनो -750.018, म्हणजेच 3 y at 3.25 इक्वल्स टू -750.018 डिवायडेड बाय EI. एवढं तुमचं मॅक्झिमम डिफ्लेक्शन राहणार ऍट 3.25 मीटरवर. ठीक आहे. समजा तुम्हाला ह्याच केसमध्ये मॅक्झिमम स्लोप विचारलं तर y ची किंमत 0 घेऊन पहिले x कॅल्क्युलेट करा आणि त्याच्यानंतर फर्दर कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. समजलं? इझी आहे. ठीक आहे. तर हा वाला पण क्वेश्चन इम्पॉर्टंट वाटतोय या एक्झामला, त्याच्यामुळं मी आपल्या स्लाइड मध्ये ऍड केलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. चला आता नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन या पार्ट 2 ऑफ युनिट 1 चा. ठीक आहे. एकदम सोपा आहे. बघा, हे प्रिव्हियस इयर मध्येच विचारलेला क्वेश्चन आहे मित्रांनो. तर 2 मीटर, 5 मीटर आणि 3 मीटर दिलेलं आहे. 3 लोड्स दिलेत कॅन्टिलिव्हर वर.
तुम्हाला स्लोप ऍट बी काढायचा आहे आणि त्याच्यानंतर डिफ्लेक्शन ऍट सी काढायचा आहे. एकदम सोपा. कॅन्टिलिव्हर मध्ये सपोर्ट रिएक्शन्स काढतो का? सपोर्ट रिएक्शन्स काढत नाही, डायरेक्टली सेक्शन पासून स्टार्ट करतो. करेक्ट आहे. तर इथं सेक्शन कुठं घ्यायचं? पॉइंट लोडच्या नंतर. ठीक आहे. तर पॉइंट लोडच्या नंतर म्हणजे सेक्शन इथं दिसेल तुम्हाला आणि हा डिस्टन्स किती येईल? एक्स डिस्टन्स येणार आहे. एक्स डिस्टन्स येणार आहे. ठीक आहे. चलो फर्स्ट स्टेप नंबर 1, टेकिंग section xx at a distance x from origin d. आता फ्री एंडला आपण काय करतो? कॅन्टिलिव्हरच्या केसमध्ये ऍज अ ओरिजिन कन्सिडर करतो. अँड रायटिंग विच इक्वेशन? रायटिंग मॅकॉलेज इक्वेशन. मॅकॉलेज इक्वेशन सगळ्यांना माहित आहे. मॅकॉलेज इक्वेशन EI d square y by dx square equals to mxx. तर EI d square y by dx square, therefore सगळ्यांचं मुवमेंट अबाउट सेक्शन x तुम्हाला घ्यायचं आहे. ठीक आहे. तर 3 साठी तर एक्सच येईल फर्स्ट कंपार्टमेंट, therefore 3 into x. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय येणार? 5 साठी पाठीमागलचं डिस्टन्स मायनस करावं लागेल एक्स मधून, म्हणजे मायनस, आणि हे पण मायनसच येईल मित्रांनो. 3 इंटू एक्स मायनस 5 इंटू एक्स मायनस 3. ठीक आहे. 5 इंटू एक्स मायनस 3. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मायनस 2 इंटू, ठीक आहे, 2 इंटू काय? पाठीमागलचं डिस्टन्स किती आहे? मग एवढंच पाहिजे आपल्याला डिस्टन्स, म्हणजे 2 + 3 म्हणजे 5 मायनस करावं लागेल. कशामधून? एक्स मधून मायनस करावं लागेल. ठीक आहे. हा झाला इक्वेशन नंबर 1. ला आपण कोणतं इक्वेशन म्हणतो? मॅक्युलिस इक्वेशन. ठीक आहे. चलो नेक्स्ट, इंटिग्रेटिंग इक्वेशन नंबर फर्स्ट with respect to x comma we get which equation? Slope equation. We get slope equation. ठीक है. चलो EI dy by dx equals to -3 x square divided by 2 plus c1. ठीक है. माइनस 5 into x minus 3 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 मायनस 2 into x minus 5 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2. ठीक आहे. एक स्टेप वाढून घ्या. EI dy by dx equals to -1.5 x square plus c1 minus 2.5 x minus 3 चा स्क्वेअर, आणि इथं डायरेक्टली काय येणार? ब्रॅकेटच येईल, दॅट इज x minus 5 चा स्क्वेअर. इक्वेशन नंबर सेकंड. आणि या इक्वेशनला काय म्हणतो रे? स्लोप इक्वेशन. या इक्वेशनला काय म्हणायचं? स्लोप इक्वेशन म्हणायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आता इंटिग्रेटिंग इक्वेशन नंबर 2 with respect to x comma we get which equation? We get deflection equation. कोणता इक्वेशन भेटणार? डिफ्लेक्शन इक्वेशन भेटणार आहे. therefore EI y equals to -1.5 x cube divided by 3 plus c1x plus c2. सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. सेकंड इक्वेशन मध्ये आपण काय इंट्रोडक्शन देतो? मायनस 2.5 इंटू एक्स मायनस किती राहील? 3 चा क्यूब डिवायडेड बाय 3, आणि मायनस इथं येईल तुमचं x minus 5 चा क्यूब डिवायडेड बाय 3.
5चा क्यूब डिवायडेड बाय 3. ठीक आहे, एक स्टेप वाढून घ्या. EI y इक्वल्स टू मायनस 0.5 एक्स क्यूब प्लस C1x प्लस C2 मायनस इथं किती येईल रे? आय थिंक 0